म्हणजे 5 आणि 6 तारखेला मात्र मुंबईला देखील एक पाऊस थोडा जास्त पडणार आहे, म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा. 6 तारखेला मुंबईकडे एक थोडा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणजे 5 आणि 6च्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं, नंदुरबार जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, येवला झालं, कोपरगाव झालं, म्हणजे या शिर्डीच्या परिसरामध्ये काय झालं, बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले. मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे 10-20 गावं सुटलेले आहेत. तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे 5, 6 आणि 7चा जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे. त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे, काही काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल, तळ्यामध्ये देखील पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्या. आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की 5 आणि 6च्या दरम्यान मुंबईला देखील एक जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हे 5-6 तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेनं अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की अहिल्यानगर, म्हणजे अहिल्यानगर झालं इकडं सांगली, आटपाडी त्या भागामध्ये काय असतं की तिकडं काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही, पण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मात्र तुम्हाला जास्त पडणार आहे. परतीचा पाऊस काय होणार आहे, 13 तारखेपासून परतीच्या पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे, म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बरसणार आहे. त्याच्यानंतर कोपरगाव, शिर्डी, राहता, श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला आलं. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 13 सप्टेंबर म्हणता जे परतीचा पाऊस येणार आहे, तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा. आणि सांगायचं झालं तर